वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. होऊनी तन्मय बांधवानो, भजा येशूना. सर्वात सुंदर सर्वात पावन भजावो येशूना. होऊनी तन्मय बांधवान भजा येशूना. सर्वात सुंदर सर्वात पावन भजावो येशूना. होऊनी तन्मय बांधवानो भजा येशूना. मनी सदा मी जपत राहतो त्याचे सुंदर नाम. सुंदर नाम, सुंदर नाम. ओठी माझ्या तिन्ही प्रहरी त्याचे सुंदर नाम. सुंदर नाम, सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजावो येशूना. होऊनी तन्मय बांधवान भजा येशूना. सर्वात सुंदर सर्वात पावन भजावो येशूना. होऊनी तन्मय बांधवानो भजा येशूना. जनसमूहाला प्रियतम केवळ अपुले अपुले काम. अपुले काम, अपुले काम. जीवन त्याच्या कणभर नाही प्रभूचे हे वरदान. हे वरदान, हे वरदान. म्हणून मानवा प्रतिदिनी भजूया प्रभूचे सुंदर नाम. म्हणून मानवा प्रतिदिनी भजूया प्रभूचे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 28 ते 29 पर्यंतची वचने. इब्री लोकास पत्र 12:28 ते 29. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थी नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ देवबापाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली, याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार. आजच्या सकाळी वाचलेले शास्त्रभाग इब्री लोकास पत्र 12वा अध्याय वचन 28 व 29. या वचनामध्ये आपण पाहतो आहोत की परमेश्वर अशा राज्याविषयी आमच्याशी बोलतो आहे की तो राज्य हलविला जाणारा राज्य नाही व नाही तो कधी टळला जाणारा राज्य आहे. आणि असे राज्य बनवण्याविषयी परमेश्वर या ठिकाणी आपल्याला बोलतो. प्रभूचे राज्य हे अटल असे राज्य, याचं चित्र आपल्याला या वाचलेल्या वचनामध्ये दिसतो. जर आपण दानिएलाचं पुस्तक त्याच्या 4वा अध्याय आणि वचन 44 जर त्या ठिकाणी वाचलं, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या राज्याच्या अंमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधीच जाणार नाही, तर ते या सर्व राज्याचे चूर्ण करून त्यास नष्ट करेल व ते सर्व काळ टिकेल. परमेश्वराचं वचन सांगते की अशा राज्याविषयी प्रभू आपल्याशी बोलतो आहे, जो राज्य टळणारा नाही. जो टळतो
देवाचं वचन सांगते की जो टळणारा राज्य आहे किंवा जी टळणारी वस्तू आहे, जी खतम होणारी वस्तू आहे, ती निर्मित केलेली गेलेली आहे. परंतु जो कधीच टळत नाही किंवा त्याला हलवलं जात नाही, तो निर्मित केलेलं वस्तू नाही. माझे प्रेरणो, आमच्या परमेश्वराचं राज्य हे न टळणारं आहे. ते सदा सदा टिकणारं असा तो राज्य आहे. म्हणून अशा राज्याला मिळवून आपण कृतज्ञ होऊया व या राज्यात आपण असताना देवाला प्रसन्न करणारी भक्ती करूया. तो राज्य आपण मिळवूया आणि त्या राज्याला आपण प्राप्त करून स्वतःला कृतज्ञ समजूया व देवाला आवडेल अशी आपण त्या राज्यात भक्ती करूया. कारण आमचा देव भययोग्य परमेश्वर आहे. देवाचं वचन सांगते की तो भस्म करणारी अग्नी आहे. म्हणून देवाला घाबरत व देवाची प्रीतीला स्मरण करून हमेशा परमेश्वराला आवडेल अशी स्तुती आणि आराधना, देवाला आवडेल अशी उत्तम भक्ती, देवाला आवडेल अशी उत्तम सेवा आपण करावी, जेणेकरून परमेश्वर आमच्याद्वारे तो प्रसन्न होईल. आपण प्रार्थना करूया. देवबापा, धन्यवाद. तुझं राज्य कधी टळणारा नाही प्रभू, आणि अशा राज्याविषयी तू आमच्याशी बोलतोस. आमच्यासाठी असं राज्य प्रभू तू तयार केलेलं आहेस. म्हणून देवा, त्या राज्यात आम्ही त्या राज्याला प्राप्त करावं आणि त्या राज्याविषयी आपण कृतज्ञ असावं. आणि प्रभू, सदा त्या राज्यात स्वतःला बनवून ठेवून तुला आवडेल अशी भक्ती आम्ही करावी. देवा, धन्यवाद. या सुंदर प्रभू वचनाकरवी आमच्याशी बोललंस. पुन्हा एकदा प्रभू, सर्व मान महिमा, सर्व आदर प्रभूजी आम्ही तुझ्याच जिवंत पवित्र सामर्थ्य नावाला देतोय. आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतोय, म्हणून तो एक. आमेन. सुंदर नाम, वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाओ येशू नाम. होऊन तन्मय बांधवान भजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजाओ येशू नाम. होऊन तन्मय बांधवानो भजा येशू नाम. जनसमूहाला प्रियतम केवळ अपुले अपुले काम. जीवन त्याच्या कणभर नाही प्रभूचे हे वरदान. म्हणून मानवा प्रतिदिनी भजूया प्रभूचे सुंदर नाम. म्हणून मानवा प्रतिदिनी भजूया प्रभूचे सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजावो येशू नाम. होऊन तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजावो येशू नाम. होऊन तन्मय बांधवानो भजा येशू नाम. होऊन तन्मय बांधवानो भजा येशू नाम. होऊन तन्मय बांधवानो भजा येशू नाम. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.